म्हणजे ज्यांच्याकडे बेसिकली वेळ आहे किंवा ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. जे पण आहे की मला लग्न किंवा याच्यासाठी प्रॉब्लेम आहे की मी काही करू शकत नाही, तशा आळशी लोकांसाठी पण माझ्याकडे अपॉर्च्युनिटी आहे. तुला काय करायचंय? तुला फक्त तुझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना कन्व्हिन्स करायचंय की तू बोलू तर शकतं ना. आजकालची तरुण पिढी जी आहे तर ती व्यवसाय सोडून नोकरीच्या मागे पळतीये आणि नोकरीशिवाय लग्न नाही होणार आहे, हो. सेटल होणार नाही आपण, या भीतीमुळे फक्त जॉब 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 हे चाललंय. हो. तर ह्या तरुण पिढीला तुमचा काय संदेश असेल आज? 10वी 12वी झालं किंवा आपल्याला समज आली की प्रत्येकानं स्वतःचे डिसिजन स्वतःच घ्यावे, लग्नाचे असो की कोणतेही असो. आता माझा कमीत कमी म्हणजे 2 करोडपर्यंत बिझनेस गेलेला आहे, माझा टर्नओव्हर झालेला आहे, रिटर्न झालेले आहे. प्रॉफिट मी अजूनपर्यंत कॅल्क्युलेट नाही केलं, पण जे प्रॉफिट होत आहे ते यामध्येच लावतोय. किंवा तुम्ही झिरो कॉस्टिंगमध्ये पण माझ्यासोबत बिझनेस करू शकतात, स्वतःचा बिझनेस किंवा जॉब करू शकतात किंवा फ्रँचायझी ओपन करू शकतात. एखादा व्यक्ती एखादा बंगला बांधायला नक्कीच 50-60 लाख खर्च करतो, हो. पण मग सोलारला एवढी कंजूसी का करतो? का कारण त्याने हे ऐकलेलं असतं की ते महाग आहे. पण खरंच असं आहे का? काही ठिकाणी कसं असतं, आता समजा गावाकडचा एरिया किंवा आता शहरी भागात पण खूप सगळं लाईट कट होते, खूप वेळा लाईट जाते. अशा केसमध्ये सुद्धा सोलारचा फायदा होतो का? आणि जे नाही वापरणार, दिवसा तुमचा वापर नाहीये, ते MSEB ला रिटर्न जाणार. अच्छा. परत रात्री सूर्य डुबल्यानंतर किंवा मावळल्यानंतर समजा आपण परत ते जे आपण दिलेले MSEB ला युनिट आहे ते परत रिटर्न घेणार. असा हा चार्ट चालू राहतो, म्हणून आपलं बिल 0 होतं. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि इन्फॉर्मेशनल कॉन्टेंटसाठी द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार. द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपल्यासोबत आज अशी एक व्यक्ती आलेली आहे की ज्यांनी जॉब प्लस व्यवसाय हे सगळं करून वयाच्या 30मध्ये करोडोंची उलाढाल केलेली आहे. सोलर सिस्टीम ज्या असतात आणि त्याच्या रिलेटेड जे बाकी सर्व प्रोडक्ट्स असतात, तर या सगळ्यांचं आपण जे इन्स्टॉलेशन असेल, सर्व्हिस असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण जो विश्वास तयार करण्याची जी गोष्ट म्हणतो तर ही सरांनी केलेली आहे. सो आज आपल्यासोबत आलेले आहे किशोर इंगळे सर, ज्यांचं कंतक एंटरप्राइजेस म्हणून एक मोठं ऑर्गनायझेशन आणि कंपनी आहे. सध्या सरांच्या ज्या काही शाखा आहेत तर त्या नगर जिल्हा, पुणे जिल्हा, चंद्रपूर आणि अशा नागपूर किंवा आणि अशा बऱ्याच ठिकाणी आहेत. आणि सरांना हा बिझनेस अजून चांगल्या लेवल एक्सपांडसुद्धा करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे सगळं करत असताना म्हणजे बेसिकली सोलरचा जो व्यवसाय आहे तर हा बेसिकली एका मराठी व्यक्तीने करणं आणि त्याच्यामध्ये एव्हरी इयर ऑलमोस्ट डबल स्पीडने त्याला ग्रोथ करणं ही फार मोठी गोष्ट आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत की जे सोलार जर तुम्हाला बसवायचं असेल किंवा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचे काय कॅल्क्युलेशन्स असतात किंवा इन्व्हेस्टमेंट काय असते, गव्हर्नमेंट सबसिडी आपल्याला किती मिळते, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपल्याला ह्या पॉडकास्टमधून मिळणार आहेत. त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सो सर, आज तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तर सर, मला सांगा की वयाच्या 30मध्ये जर एवढा मोठा तुम्ही व्यवसाय सुरू केला आहे तर याच्यामध्ये तुम्ही मला काय सांगाल की सुरुवात कशी केली किंवा जर्नी काय आहे इन शॉर्ट? सुरुवात म्हणजे मी अशीच केलेली आहे की काही शिकण्याचं, नॉलेज घेण्याच्या हिशोबानेच मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे माझं बॅकग्राऊंड जर बघितलं तर वडील आर्मीत होते. आर्मीत असताना मला लहानपणापासून कधी पैशाची कमी पडली नाही किंवा माझ्याही गरजा अशा जास्त नव्हत्या की मला काही असेल. शिक्षणामध्ये पण मी एवढा खास नव्हतो. अच्छा. शिक्षणामध्ये मी म्हणजे काही पाठ केलं तर मी विसरून जायचो. हे मला आताही आठवतं. कसं तरी मी 1 वेळेस 2 वेळेस ट्राय करू ते पाठांतर करून पास व्हायचं. आणि म्हणजे काय करते मी फर्स्ट म्हणजे बिझनेस करण्याचा इच्छा माझी हेच झाली की मी बँकेत असताना मी हे बघितलं की बँकमधले एम्प्लॉय जे आहेत त्यांच्या हातून जे चेक जातात, बिझनेसमॅन लोकांचे किंवा जे काही व्यापारी आहेत, कापसाचे व्यापारी झाले, साधे म्हणजे लोक आहेत जे छोटे मोठे बिझनेस करतायत. मी जर 5 ते 6 वर्ष बँकेत काम केलेलं आहे. मी बघितलं असा व्यक्ती की तो स्टार्टच केला होता त्यांनी एक कृषीचा व्यवसाय, म्हणजे कापूस विकण्याचा किंवा घेण्याचा आणि विकण्याचा. तर त्याचे चेकचे जे बघून जे साईन मारतात की ते व्यक्ती म्हणायचे की बघा हा माणूस काय होता एका वर्षाने, आता बघायचा कितीचा चेक मी क्लिअर करतोय, लाखाचा. एवढा जर माझा महिन्याचा पगार आहे, म्हणजे जो मी इयरली कमवेल तेवढा तर मी याचा महिन्याचा चेक क्लिअर करतोय. त्या हिशोबाने मग मी माइंडमध्ये विचार केला की हो यार, आपण पण काही ना काही उद्योग चालू करायचा. बरोबर. आणि उद्योग चालू करत असताना मी हा पण विचार केला की आपल्याला काहीही करावं लागलं तर आपण करू. अच्छा. पण सर, आपण एक महाराष्ट्रीयन फॅमिलीतून जर बिलॉंग केलं ना तर आपल्याकडे असं कल्चर आहे की मुलांनी जॉब करावा
हो, नोकरी माझ्या घरी पण तेच इच्छा होती. माझे वडील आर्मीत असल्यामुळे असं वाटायचं वडिलांना, माझा भाऊ आणि मी, हम्म. की एक तरी गव्हर्नमेंट जॉबला किंवा काही करायचं. म्हणजे आर्मीसाठी मला पाठवलं पण होतं की जा ट्रेनिंग घे, पास हो. माझ्या भावाला मला इंटरेस्ट नव्हताच जॉब करण्यामध्ये, का बरं. कोणाच ठाऊक, पण मला 10 पासूनच जॉब करण्यासाठी काही एका ठिकाणी राहण्याचा मला इंटरेस्टच नव्हता. बर म्हणजे एका ठिकाणी जॉब केला पाहिजे असं. माझे वडील म्हणजे आता तिकडून रिटायर झाल्यानंतर आम्ही शेतीच करायचो. आता शेती पण मला जमायची नाही, कारण मी बाहेरच फिरत आलो, शिक्षणही बाहेर केलं, आर्मीत असताना पप्पांसोबत म्हणजे जिथं जिथं त्यांची पोस्टिंग होती तिथं तिथं फिरलेलो आहे. अच्छा. त्यामुळे पण तिथून रिटायर झाल्यानंतर आमचं मलकापूरला स्थायिक घर झालं. मग तिथंच मी शिक्षण केलं. त्यानंतर शिक्षणासाठी पण मी खामगाव आजूबाजूच्या सिटीमध्ये शिकत गेलो. असा हा प्रवास. अच्छा. आणि मग आता मला हे सांगा सर, सोलरची आयडिया कुठून आली? सोलरची आयडिया म्हणजे एक कंठक म्हणून एक मित्राने कंपनी काढली. म्हणजे अगोदर तो क्लास करण्यासाठीच त्यांनी मला बोललो होतं, तू 1 लाख देतं का, आपण क्लास करायला जाऊ गुजरातमध्ये. स्टार्ट म्हणजे गुजरातपासूनच स्टार्ट झालेलं आहे. मोदी साहेबांनी सोलर आणलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रात का पूर्ण भारतामध्ये. अच्छा. असं म्हटलं तरी चालतंय. खूप फायदा होतोय आता समजा सोलरचा. गुजरातमध्ये खूप प्रत्येक घरामध्ये किंवा गुजरातमध्ये प्रत्येक घरामध्ये सोलर लागतोय आणि 3 दिवसात 4 दिवसात त्यांचं मीटर बसते. एवढं ग्रोथ आहे तिथं. म्हणजे गव्हर्नमेंट खूप प्रेशराईज करून MSEB, आपल्याकडे MSEB आहे, तिथे गुजरात इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे, त्यांना म्हणजे कोणाचं ऍप्लिकेशन आलं की लगेच सगळे कामं व्यवस्थित होतात. लोन प्रोव्हाइड पण केलेलं आहे गव्हर्नमेंटनी. ते पण सोलरमध्ये जाण्यासाठी मी मित्राकडे काम करत असताना म्हणजे त्यांनी नवीन की मला सोलर करायचं आहे. आता तो म्हणतो की माझं फर्स्ट प्रेम आहे, पण त्याचा ऑलरेडी दुसरा बिझनेस होता घराचा, वडिलांचा. म्हणजे तो रिच फॅमिलीतला असला तरी तो करायचा. पण आता काय झालं, सोलर मी त्याच्या सोबत असताना मी केलं. मला वाटायचं पण की आपण पण सोलरचा बिझनेस टाकायचा, पण मी टाकला नाही. कारण म्हटलं आपण कॉम्पिटिशन आपल्या मित्रालाच कसं व्हायचं, याच्याकडून माहिती घेऊन आपण कसं व्हायचं. बरोबर. पण मग मी म्हणून 2 वर्ष 3 वर्ष मी होल्डच बघतच राहिलो त्याचं, की चला. मग मी डिसिजन घेतलंच नाही. मग मी असं दुसरे जॉब करायचं किंवा दुसरा काहीतरी बिझनेस करायचा आपल्याला हिशोबाने. मी तो बिझनेस करतच नव्हतो सोलरचा. हा करण्याची इच्छाच नव्हती माझी. कारण आपण कॉम्पिटेटर कोणाला होणार आहे, आपल्याच माणसाला होणार आहे. बरोबर. म्हणजे मित्रालाच होणार आहे. बरोबर. पण काय बघितलं मी की जे काम करतायत त्याला कॉम्पिटेटर वाढलेत, म्हणजे खूप वाढतंय ना, असं नाही. मग मी हाच विचार केला की आपण का नाही स्टार्ट करावा. मग काही दिवसांनी काय झालं की त्याच्याने तो बिझनेस केला जात नव्हता, की त्याचे दुसरे फॅमिली प्रॉब्लेम किंवा काही बिझनेसचे तो करू शकत नव्हता. म्हणून त्यांनी ऑफर दिली की तुम्ही करता का, तुम्ही दोघं मित्र मिळून करता का. माझा मित्र आहे निलेश खोलगडे, त्यांनी मला कॉल केला की किशोर असं असं आहे, मला एकट्याने काही जमणार नाही, माझा पण फॅमिली प्रॉब्लेम असतो. मला त्यांनी जसं म्हटलं, माझी इच्छा तर खूप होती की करायचं, पण म्हटलं आपल्या मित्राला कॉम्पिटिटर नाही होता. तर म्हणून मी त्याला, चला मी तुला अटॅच होतो म्हणून करतो, मी सगळं बघेल, फायनान्शियली मी सपोर्ट करेल, फक्त तू मला डॉक्युमेंटली किंवा जे काही डॉक्युमेंटचे आहेत तोही जॉब करायचा. म्हटलं सकाळचा तू 1 घंटा 2 घंटा दे आणि संध्याकाळचे 2 घंटे दे मला. आणि तुझं ते आहे नगर परिषदमध्ये तू जॉब करतं, तू ते बघ, बाकी मी सगळं बघेल. कस्टमर जे आहेत, साईड व्हिजिट किंवा सर्व्हिस द्यायचं मी बघेल. डॉक्युमेंटली तू बघत जा, तुला जसा वेळ देता येईल तसं. MSEB फिरणं, चक्रा मारणं सगळं करायचं. 2 व्हीलरवर 8-8, 9-9 वाजेपर्यंत फिरायचो मी. हे बघितलं. मग आम्ही हे करून त्याने आम्हाला दिसलं, तो बोलला मला 10% मध्ये तुम्ही प्रॉफिट देत जा. चला म्हटलं, मी म्हटलं चालेल करू. म्हटलं करायचं तर आहे, यानं 50 मागितला तर आपण देऊ, कारण आपल्याला शिकायचं आहे, कारण हा बिझनेस आता करणंच आहे. याने म्हटलं आपल्याला 10% दिलं तरी मी करायला तयार आहे. पर्सेंट तर भेटतं, आपण जॉब म्हणजे एक कोणाकडे एम्प्लॉय म्हणून नाही राहत आहे. बरोबर. पर्सेंट काही भेटतायत म्हणजे आपण एक आहे, या हिशोबानेच मी ते सुरू केलं. त्यानंतर काय झालं की काही दिवस केलं मी, म्हणजे की इन्व्हेस्टमेंट तुम्हीच करा. त्यांनी हात वर केले. काही प्रॉब्लेम असला, आता नॉलेज त्याला सोलरचं मित्राला, त्याला नॉलेज तो हात वर करायचा, फोन नाही रिसिव्ह करायचा, काही डॉक्युमेंटली असलं की नाही हे करायचा, काही नवीन नवीन नॉलेज असतं सोलरमध्ये वाढत झालं ते भेटायचं नाही, खूप ताण यायचा. मग आम्ही निलेश आणि आम्ही दोघांनी ठरवलं. तर निलेश म्हणजे डिसिजन मीच घ्यायचो, पण निलेशनी खास म्हणजे माझा मित्र जो आहे त्यांनी मला खूप सपोर्ट केला की चल किशोर जे डिसिजन घेतोय ते व्यवस्थित आहे. मग मी ठरवलं की चला मला या लोकांचं काम करायचं. आता खूप काय झालंय या सोलरमध्ये, काय झालंय आता आमच्या लोकल ठिकाणी पण तसा प्रॉब्लेम झाला होता किंवा पुण्यातही झालेला आहे. तर लोकल ठिकाणी काय झालं, आता जे काम करणार आहेत मुलं आहेत, सोलर करायचं आहे, कस्टमर कडून पैसे घेऊन घेतात आणि त्यांचं कामच करत नाही. अच्छा. खूप असे म्हणजे आहे. तर नाव काय घेऊ मी, पण आहे एक मुलगा नाव नाही घेत. ओके. एक सांगतो, टाके म्हणून मुलगा होता, आमच्याकडे एम्प्लॉय म्हणून काम करत होता. त्यांनी म्हणजे आमच्या विदर्भामध्ये यवतमाळ, चंद्रपूर इथल्या कस्टमरचे किंवा बुलढाणामध्ये, मलकापूरमध्ये इथल्या कस्टमरचे पैसे घेतले आणि कामच केले नाही. वर्ष 3-3 वर्ष तिथं पण पेंडिंग.
अच्छा. म्हणजे पैसे घेऊन घ्यायचे काम नाही करायचे, आणि गोड एवढा बोलायचा की त्याला कोणी मारू बी शकत नाही. अरे बापरे. हा, म्हणजे खूप आहेत एवढे गोड बोलतात. कस्टमर एकदम हे होईल जाईल. तो कस्टमर ट्रॅक करायला इथे होता की त्याला कोणत्या कस्टमरकडे पाठवलं की तो 100% कस्टमर घेईलच, त्याला बापरे. त्याच्यातून पैसे काढेलच, असा व्यक्ती आहे तो. अच्छा. त्यांनी असे केलेलं आहे. अजून पण तो सोलरचे कामं करतोय, पण अशा एरियामध्ये करतो की जिथं त्याला कोणी ओळखत नाही, अरे बापरे. अजूनही करतोय. त्यामुळे सोलरवरचा ट्रस्ट नाही राहिला हा, का म्हणजे खूप लोकांचा? खूप लोकांचा ट्रस्ट पण गेलाय त्यामुळे, बरोबर की हे पैसे घेऊन घेतात आणि 6-6 महिने 1-1 वर्ष आपल्या साईडच होत नाही, बरोबर. करत नाही. कारण इलेक्ट्रिसिटी बिल वाढतंय, इलेक्ट्रिसिटी बिल येत आहे त्यामुळं पण. आणि मित्रांचं काय झालं होतं की त्याच्याकडे मी काम केलं कमीत कमी 3 ते 4 वर्ष. मग मी बघितलं की इन्व्हेस्टमेंट आपणच करतोय. आता काय झालं, जसे कस्टमर वाढले, कारण आम्ही वेळ द्यायचो, बरोबर. जसं मी वेळ देतोय तर कस्टमर वाढवतोय. तर मला माहित होतं की अजून आपण या जर मलकापूर, म्हणजे एक मलकापूर बुलढाणा हे झालं, तर आपण जर एक्सपांड केलं, कारण अजून खूप जिल्ह्यांमध्ये सोलर माहितच नाही लोकांना, की कोणाला माहित नाही. जर मी एक्सपांड केलं तर मी करू शकतो. करू शकता. मग मित्रांना मी म्हटलं चला करू. मग काय होतं की काय असतं, आपण कुठे एक्सपांड करतोय तर पैशांची गरज असते. जर कोणत्या नवीन ठिकाणी करायचं तर ऑफिस म्हणा, भाडे म्हणा, किंवा पैसा लागतोच. बरोबर. तर चला मी तुला प्रॉफिट देतोय 10%, त्यालाही पैसे मागवतो, कोणी पैसे द्यायला तयार नाही. अच्छा. पैसे द्यायला कोणीच तयार नव्हतं. मग साधं मी काय ठरवलं, म्हटलं चला निलेश आणि आम्ही ठरवलं की चला पैसा मी लावतो. मी घरूनही मागू शकत नव्हतो, मी मागितलाच नाही घरून. आणि घरून काय देणार आहे मला, 3 लाख 5 लाख एवढं तर काही देणार नाही. समजा 4 वर्ष अगोदर 5 वर्ष अगोदर एवढी अमाऊंट नाही देऊ शकत होते घरचे. मला माहिती आहे घर कसं चालतंय, भावाचं कसं आहे, काय आहे. बरोबर. घर आमचं मिडलच आहे, म्हणजे मिडल क्लास फॅमिलीमधूनच आहे मी. शेतीचं उत्पन्न, रिटायर झाल्यानंतर शेतीचं उत्पन्न आणि पप्पाचं पेन्शन, यावर घर चालायचं. म्हणजे भाऊ पण होता, तो डीएड झालेला आहे, पण त्याची सॅलरी नव्हती, तो शिक्षण. मग माझं लग्न झालं, त्यामुळे पण म्हणजे माझी वाईफ MSc असल्यामुळे पण मला कॉन्फिडन्स आला की चला आपलं घर काही ना काही तर चालेल. तिची बी सॅलरी कमीच होती, कारण ती नवीनच लागलेली होती. तिलाही काही 7 ते 8 हजार रुपये सॅलरी भेटायची. चला म्हटलं घेऊ, आपण रिस्क घेऊन बघू. तर मी काय केलं, साधारण आता मी बँकेत जॉब करत असल्यामुळे मला इंटरेस्ट, फायनान्शियल बद्दल नॉलेज होतं की आपल्याला लोन कुठं भेटेल. आता नॅशनलाइज बँकेत तर आपल्याला लोन भेटणारच नाही. एकच आहे की आपलं सिबिल चांगलं असल्यामुळे बजाज आपल्याला लोन देईल, बजाज फायनान्स. मग मी एक डॉक्युमेंटेशन बनवलं. तर बँकेत असल्यामुळे माझा हा खूप बेनिफिट झालेला आहे. म्हणजे मी असं म्हणेल प्रत्येकाला की प्रत्येकानं नॉलेज घेण्यासाठी पहिले काही वर्ष तरी द्यायला पाहिजे, शिक्षण झाल्यानंतर. अच्छा. की पैसे कमवण्यासाठी नाही, आपण नॉलेजसाठी, की आपल्याला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यामध्ये आपण गेलो पाहिजे. आणि तिथं नॉलेजमध्ये काय, मी नॉलेज याच घेतलं की आपलं सिबिल कसं वाढवायचं, आपल्याला कोणता उद्योग करायचा, कोणते डॉक्युमेंटेशन लागणार. जसं सेतू असतं, ई सेवा केंद्र असतं, साधे डॉक्युमेंट आपण उद्यम आधार, रजिस्ट्रेशन किंवा GST हे नंबर आपण दुसऱ्यांकडून काढतो, हे मी शिकलेलो होतो. अच्छा. हे मी कारण माझे कस्टमर राहायचे बँकेतले, मी त्यांचे अकाउंट खोलून द्यायचो, करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट. अच्छा. त्यामुळे मला मला माहित होतं डॉक्युमेंटेशन. मी माझे डॉक्युमेंटेशन काढून घेतले. मी त्याच्यासोबत सोलर करताना मी त्याला म्हटलं की माझं मी अकाउंट वेगळं करेल, आणि मला जर मोठं व्हायचं आहे तर मी तुझ्या अकाउंटमध्ये का ट्रान्झॅक्शन करू. बरोबर. म्हणजे मी तुला पर्सेंट तर देतोय, ट्रान्झॅक्शन बी तुझ्या करू, म्हणजे पुढे माझा भविष्यात काय फायदा. राईट. त्यानुसार मी अकाउंट खोललं आणि अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन करू माझं एक क्रेडिट किंवा सिबिल झालं. मी पहिलं फर्स्ट लोन म्हणजे 3.5 लाखाचं काढलं 32च्या इंटरेस्ट रेटने. अच्छा. आता हप्ता पण खूप मोठा होता, हप्ता पण द्यायचा. एवढं बरं होतं की निलेश काही सॅलरी घ्यायचा नाही. त्याला माहिती आपल्याला बिझनेस वाढवायचा, ग्रोथ करायचा आहे, कारण त्याची सॅलरी भेटायची MSCB कडून, म्हणजे आपल्या नगर परिषदमध्ये काम करत होता, तिथून त्याची सॅलरी, त्याचं घर चालायचं. चला तो काही पैसे मागायचा नाही. आता पण जेन्युइन आहे की तो जेवढी गरज असली तेवढेच पैसे मागतो. पण आता लास्ट म्हणजे आताच मी त्याला दिले घर बांधण्यासाठी की चला फायनान्शियल, म्हणजे एवढ्या वर्षातून 1-1.5 वर्षात त्याने पैसे नाही मागितले. जेवढा चिल्लर खर्च असलं तो मागायचा, निभवायचा. म्हणजे फ्रेंडची खूप मदत झाली. त्याचा खास म्हणजे मित्रांची, आणि ज्याचा जो आहे ज्याची ही कंपनी होती, म्हणजे ज्यांनी सोलर पासून मला मदत केली, त्याची पण खूप मदत झाली. पण ते एक फायनान्शियली किंवा एक म्हणतात ना, व्यवहार असतो प्रत्येक गोष्टीत. बरोबर. तसं आहे, कोणी कोणाला सहज मदत करत नाही, एक व्यवहार आहे म्हणून मदत करतो. तर त्यांनी पण मला व्यवहारासाठीच मदत केली, मी पण त्याला व्यवहारासारखंच केलं. मला माहित आहे की कोणीही जास्त वेळ कोणाला मदत करू शकत नाही, कारण दिसायचं काही प्रॉब्लेम आला की तुम्ही तुमचं बघा, असं म्हटलं म्हणजे समजून जायचं की हा हात काढतोय, आपल्यालाच बघणार, प्रॉब्लेम पण फेस आपल्यालाच करणार. तर मग का याच्यासोबत राहायचं, आपला स्वतःचा बिझनेस का स्टार्ट नाही करायचा. त्या हिशोबानेच मी माझा हा सोलर हा बिझनेस स्टार्ट केला. आणि खास म्हणजे मी याच्यासाठीच हा केला की चला आपण सर्व्हिस देतोय, नवीन आहे, मला नॉलेज 0 होतं यामधलं.
या हिशोबाने मी केलेलं आहे. सुरुवात केली. हा. खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता या सगळ्यामध्ये तुमच्या वाईफचा काय रोल होता? कारण की त्यांनी म्हणजे तुम्ही जॉब सोडला, बिझनेसमध्ये तुम्ही शिफ्ट झालात, मग त्यांनी ना ऑब्जेक्शन घेतलं का? का तसं असतं तर जॉब सोडल्यानंतर म्हणजे मला फॅमिली पण होता थोडासा डिस्टर्ब, पण असं होतं की ती सॅलरी कमवते, त्यांचे घरचे की चला हा बँकेत असताना आपण यांना मुलगा दिला, बरोबर. म्हणजे मुलगी दिली, म्हणजे बँकेत आहे म्हणून माझं लग्न म्हणजे झालं, जॉब आहे म्हणून म्हणून लग्न लग्न झालं. पण मग मी तिला तेवढं कन्व्हिन्स करू शकलो की चला असं असं आहे, असं असं होईल. ती म्हणायची तुम्ही काहीही करा, तुम्ही काहीही करा, तुम्हाला वाटेल तसं करा, काही प्रॉब्लेम नाही. हा खूप मोठा सपोर्ट आहे मला, फायनान्शियली खूप मोठा सपोर्ट आहे. प्रत्येक बाई देते याचं मला माहित नाही, पण मला फॅमिलीकडून भेटलेला. आता पण असं आहे की मी लोन घेऊन हा बिझनेस करतोय. म्हणजे असं नाही की माझ्याकडे एवढी अमाऊंट आहे. आता माझा कमीत कमी म्हणजे 2 करोडपर्यंत बिझनेस गेलेला आहे, माझा टर्नओव्हर झालेला आहे, रिटर्न झालेला आहे. प्रॉफिट मी अजूनपर्यंत कॅल्क्युलेट नाही केलं, पण जे प्रॉफिट होतंय ते यामध्येच लावतोय बरोबर. आणि घर खर्च चालू आहे, सगळ्यांचे पगार करतोय, सॅलऱ्या करतोय, माझ्यावर कोणत्याही प्रकारचे पैसे नाही आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. माझं लोन जे आहे ते मी आजही पूर्ण फेडू शकतो, पण मी लोन ठेवलेलं आहे. कारण लोन असलं तर माणूस पडतो, काम करतो बरोबर. या हिशोबाने. बरोबर. आणि समजा झालं हे सगळं कोलॅप्स पण झालं तरी मला माहित आहे की फॅमिली माझी आहे की कोलॅप्स Support. झालं, कोलॅप्स झालं म्हणजे माझं पूर्ण घर कोलॅप्स नाही होणार, मी फक्त एकटा कोलॅप्स होईल. या रिस्क मध्ये खूप मोठा फायदा आहे मला फॅमिलीचा. खूप चांगलं मेसेज किंवा चांगला अनुभव सर तुम्ही सांगितलात की प्रत्येक महिलेने ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की म्हणजे ज्या वेळेस आपल्या हस्बंडला खरंच गरज आहे व्यवसायात उभं राहण्याची, तर प्रत्येक महिलेने सपोर्ट करणं फार गरजेचं आहे, जसं तुम्हाला फॅमिली झालं. तर सर आता आपण सोलारबद्दल थोडंसं बोलूयात. तर साधारण असं ऐकण्यात येतं की सोलार म्हटलं की खूप खर्च. आता एखादा व्यक्ती एखादा बंगला बांधायला नक्कीच 50-60 लाख खर्च करतो, हो. पण मग सोलारला एवढी कंजूसी का करतो? का कारण त्याने हे ऐकलेलं असतं की ते महाग आहे. मग खरंच असं आहे का? नाही, महाग नाहीये ते, जेवढा वापर तेवढा महाग, अच्छा. असं आहे ना. साधं सिंपल, आपल्याला जेवढं बंगला बांधलाय आपण, समजा 5 बेडरूम बांधलेले आहेत, 10 बेडरूम बांधलेले आहेत, त्यावर तुमचं कॉस्टिंग ठरणार. बर. यामध्ये कसं आहे, आपण सोलर इलेक्ट्रिसिटी घेतोय, एमएससीबीची इलेक्ट्रिसिटी जे घेतोय, साधारण बिल आपण जेवढा वापर करू तेवढं कॉस्टिंग वाढणार. तुमचा वापर अच्छा. 200 युनिट लोक असला तर कमी कॉस्टिंग मध्ये होणार. आता याचं चार्ट मी तुम्हाला सांगतो, एक साधा सिंपल चार्ट असा आहे की 100 युनिट, 200 युनिट, 300 युनिट. बर. आता गव्हर्नमेंट 300 युनिट पर्यंत सबसिडी देत आहे, 78,000. आता ज्याचा जसा वापर तो त्यामध्ये बसणार. मिडल क्लास नॉर्मली 3 किलोवॅट बसवतो, ज्यांचा काही नाहीये, जे फ्लॅटमध्ये राहतात, किंवा फ्लॅटमध्ये काय होतं, कॉमन फ्लॅट राहतो, सगळ्यांचा टेरेस वापरू शकत नाही, बरोबर. गॅलरी टेरेस किंवा आपलं जे खिडकी विंडो टेरेस आहे तिथं लावतात, तिथं 2 किलोवॅट लावतात. असं आहे, जसे जसं आहे तसं कॉस्टिंग आहे. या कॉस्टिंग सांगण्याचं कसं आहे, 2 लाख रुपये खर्च हा 3 किलोवॅटला येईल, बर. पण तुम्हाला गव्हर्नमेंट 78,000 रिटर्न देत आहे. बर. तर अमाऊंट खूप कमी झाली. ती बरोबर. तुमची जी आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार जे 1-1.5 लाख रुपयाचे इन्व्हेस्टमेंट आहे, सोलरला तुम्हाला जास्तीत जास्त 1,20,000 इन्व्हेस्टमेंट करावं लागत आहे. अच्छा. 3 किलोवॅटला. 3 किलोवॅटला तुमची जी कॉस्टिंग आहे, तुम्हाला साधारण बिल 2,000-2,500 हे येतच असेल, की याच्यापेक्षा जास्त येत असेल. एवढंही येत असलं तर तुम्हाला गव्हर्नमेंट पण एक फॅसिलिटी देते, लोन फॅसिलिटी, 6च्या इंटरेस्ट रेट, 7च्या इंटरेस्ट रेट मध्ये. बर. अच्छा, म्हणजे त्याच्या वरची जी अमाऊंट आहे तिथं तुम्हाला तिथं तुम्हाला रिटर्नच भेटली, 78,000 रिटर्न होणार. तर तुमचं लोन किती होत आहे, 1,20,000. बरोबर. ते पण तेवढं तर तुम्ही बिलच भरतायत, ते तुमचं 2 आणि 3 वर्षात इलेक्ट्रिसिटी बिल मध्ये कव्हर होऊन जाईल. कारण आता बघा, आता लास्ट आता दिवाळीपासून परत रेट वाढले एमएससीबीचे. हर वर्षी इयरली मध्ये एमएससीबीचे रेट वाढतात. हो. कॉन्स्टंट रेट होतं 90 रुपये, 80 रुपये. मला आठवतं लहानपणी 50 रुपये, 40 रुपये होतं, बिल पण कमी यायचं. आता 140-150 रुपये त्यांचं मीटर भाडं आहे फक्त. मीटर भाड्याच्या खाली तुम्ही जर चार्ट बघितला तर अदर टॅक्सेस, याच्यावर युनिट वापरले तर एवढे, हो ते मीटर आहे ना, ते पण एक आहे तिच्यावर. जर 100च्या वर वापरले तर एवढे चार्जेस, 200च्या याच्या वापरले 10 रुपये युनिटनी. अशा रेटनुसार जसं तुम्ही ते तुमचे कॉस्टिंग वाढते, तसंच इथं युनिट तुम्ही जेवढे वापरतायत तेवढ्याचं सिस्टीम लावा, तेवढं कॉस्टिंग कमी होईल. हे झालं घरासाठी. आता इंडस्ट्रीयल साठी काय झालं, कमर्शियल, इंडस्ट्रीयल यांच्यासाठी काय, यांचे 50-50 लाख रुपये बिल येतात, किंवा सोसायट्या झाल्या, यांच्यासाठी पण हे एकदम प्रॉफिटेबल आहे. यालाही लोन भेटतंय, यालाही गव्हर्नमेंट लोन देत आहे, किंवा तुम्ही तुमचे रिटर्न दाखवून लोन घेऊ शकतात. हे लोन घेताय म्हणजे एक स्वतःचं पॉवर हाऊस, तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं स्वतःचं पॉवर हाऊस तुमच्या छतावर किंवा टेरिसवर तुम्ही लावतायत. बरोबर. आणि भविष्यात असंही होणार आहे की तुम्हाला इलेक्ट्रिसिटी घेण्याची गरज नाही पडणार, टेक्नॉलॉजी एवढी फास्ट होते. इलेक्ट्रिसिटी आता मेन आहे, इलेक्ट्रिक व्हेकल आहे, सोलर स्ट्रीट लाईट आहे,
स्ट्रीट खूप लाईट आहेत. आहेत. आपल्याकडे खूप सोलर स्ट्रीट लाईट पण आहे. बरोबर. मग सर आता मला सांगा, सोलर आता समजा एक 200-300 पर्यंत ज्याला येतं युनिट्स पडतात, हम्म. तर हे तर ॲव्हरेज झालं, म्हणजे हम्म. प्रत्येक फॅमिलीला साधारण एवढंच पडतं. हम्म. मग आपण जर सोलर बसवलं तर त्यावरती जे घरातल्या आजकाल घरामध्ये भरपूर वस्तू असतात, जसं की चक्की असेल, पिठाची गिरणी असेल छोटीशी, किंवा एखादी मोटर असेल, आपण नाही का बोर असतो हा, बोर आपला, मोटर असेल. मग ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती चालतात का? हो हो, नक्कीच. सगळ्याच व्यवस्थित चालतात त्यामध्ये. याचं ओके. कसं आहे, सोलर हे तुमच्या एमएससीबीच्या मीटरशी कनेक्टेड असतात. बर. सोलर लावताना काय होतं, आता सध्या आपल्या साधारण जनरल घरामध्ये एकच मीटर लागलेलं आहे. बरोबर. आपण सोलर लावतो त्यावेळेस आपले 2 मीटर लागतात. एक असतं जनरेशन, जे सोलर पासून जनरेट होतात ते मीटर, आणि एक नेट मीटर. नेट मीटर याला म्हणतात की जे आता आपल्या घरात नेट मीटर मध्ये काय राहतं, 2 बाजू राहतात. एक आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट असे 2 कॉलम आहेत त्यामध्ये. बर. म्हणजे आपण जे विकत घेणार तो, म्हणजे दिवसभरामध्ये आपण सोलर पासून जे तयार होणार ते आपण घरामध्ये वापरणार, आणि जे नाही वापरणार, दिवसा तुमचा वापर नाहीये, ते एमएससीबी ला रिटर्न जाणार. अच्छा. परत रात्री सूर्य डोबल्यानंतर किंवा मावळल्यानंतर समजा आपण परत ते जे आपण दिलेले एमएससीबी ला युनिट आहे ते परत रिटर्न घेणार. असा हा चार्ट चालू राहतो, म्हणून आपलं बिल 0 होतं. राईट. असं आहे. आणि यामध्ये काय आहे, 240 व्होल्टचा आपला जो आहे, आपण घरामध्ये जे येते तेच सोलर देते. यामध्ये असं नाही आहे की एवढा व्होल्टेजचा आहे की तेवढ्या व्होल्टेजचा आहे. तुम्हाला जर 3 किलोवॅट सिस्टीम बसवलं, 300 युनिट देत आहे तुम्ही म्हटलं मला मोठी चक्की लावायची, काही लावायचं, तुम्ही लावू शकतात. तुम्ही 300 युनिटचं जर जेवढं, म्हणजे पाण्याची टाकी जशी असते की 1000 लिटरची लावलेली आहे आपण, तसं हे सोलर तुम्ही 300 युनिटचं लावलेलं आहे. 1000 लिटरचं पाणी तुम्ही लावलंय आणि एकाच दिवशी पूर्ण नळ खोलला आणि पूर्ण वापरून घेतलं तर संपलं. तसं सोलरचं आहे, तुम्हाला महिन्याला 300 युनिट होतील. 300 ते 380 पर्यंत युनिट तुमचे जनरेट होतील. ते वातावरणावर डिपेंड असतात. समजा ते जनरेट होतील, ते तुम्ही कसे यूज करतात ते तुमच्यावर डिपेंड आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही ठरवू शकता की तुम्ही काय वापरू शकता, सगळं वापरू शकतात. यामध्ये असं काही नाही की तुम्ही हे वापरू शकत नाही की ते वापरू शकत नाही. एसी गिसी तुम्ही सगळं वापरू शकता. बरं. सो सर, आता काही ठिकाणी कसं असतं, आता समजा गावाकडचा एरिया किंवा आता शहरी भागात पण खूप सगळं लाईट कट होते, खूप वेळा लाईट जाते, अशा केसमध्ये सुद्धा सोलरचा फायदा होतो का? हो, नक्कीच. आता कसं झालंय, आता म्हणजे मी सांगितलं ना, टेक्नॉलॉजी वाढली आहे तसं. आता नेट मीटरिंग सिस्टीम आणि हायब्रिड सिस्टीम अशा 2 सिस्टीम आहेत. जनरली आता नेट मीटरिंग जिथं गरज आहे, सबसिडी ज्यांना पाहिजे तिथं नेट मीटरिंगच करा. त्यांनी काय करा, नेट मीटरिंग मध्ये काय सबसिडी भेटून जाते. तुम्ही त्या सबसिडीच्या अमाऊंट मध्ये एक इन्व्हर्टर किंवा एक हे येऊ शकतात. जिथं जास्त लाईन जात नाही, तिथं जिथे 2-2, 3-3 दिवस लाईन जातं, तिथं हायब्रिड सिस्टीम बसवा. हायब्रिड सिस्टीम मध्ये कसं होतं, सोलर मध्ये तुमचं सोलरने इलेक्ट्रिसिटी पण तयार होईल. हायब्रिड सिस्टम मध्ये ऑलरेडी इनबिल्ट त्यामध्ये बॅटऱ्या असतात, लिथियमच्या बॅटऱ्या असतात, त्यांची लाईफ पण जास्त आहे. तर तिथं तुमचे जे घरातला जो पूर्ण लोड आहे तोही 2-2, 3-3 दिवस चालेल. ग्रेट. कारण हा प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी होतो. हो, खूप ठिकाणी आहे हा, मोठ्या मोठ्या सिटीत पण आहे. हो. आणि आता लेटेस्ट मध्ये गावाकडे पण मॅक्झिमम ठिकाणी मीटर निघालेत. म्हणजे जसं आता नवीन स्मार्ट मीटर आले. स्मार्ट मीटर आलेत. मग पहिलं तर असं होतं की थोडासा आकडा टाकून थोडी लाईट मी घेतो. आता ती पॉसिबिलिटी नाही राहिली. गव्हर्नमेंटने अंडरग्राऊंड पण केलेले आहेत, त्यामुळे जाळ केबल टाकलेले आहेत. आता ग्रामीण भागात खूप झालंय या गोष्टी. तर चोरी खूप कमी होते इलेक्ट्रिसिटीची. तर आता ग्रामीण भागात पण खूप लावतायत लोक, म्हणजे 2 किंवा 3 किलोवॅट यूज आहे त्यांचा. आता काय झालंय, आता आमच्याकडे आता लास्टला मला म्हणजे पहिले ग्रामीण भागाचे कस्टमर नसायचे सोलरसाठी. आता कस्टमर वाढलेले आहेत. आता प्रत्येक खेड्यामध्ये एक स्टेटस म्हणून, आपण म्हणतो एक स्टेटस म्हणून बघायचे नाही, पण आता लोक स्टेटस मधून पण सोलर लावतायत की यांनी लावलेलं आहे. स्टेटस म्हणून सोलर लावतात काही लोक, खूप जण झाले. मला असं वाटलं होतं आयफोन घेतल्यावर स्टेटस वाढतं. नाही, आता म्हणजे आता ग्रामीण भागात किंवा सिटीमध्ये एक स्टेटस पण झालेला आहे. अच्छा, ओके. आणि मग आता यामध्ये ग्रामीण भागात जर आपण बघितलं तर तिथे तर याच्यापेक्षा जास्त वापर होऊ शकतो. जसं आता शहरी भागात जर आपण बघितलं तर एखादी चक्की किंवा एखादी छोटीशी मोटर असते, पण गावाकडे तर मग जास्त यूज होतो. नाही, आपला मला सिटीत राहणाऱ्या लोकांचा हाच एक, मला तरी असं वाटतं की लोकांना वाटतं की ग्रामीण भागात खूप इलेक्ट्रिसिटी यूज करत असाल, किंवा चोरी करतात हे आकोळे टाकून. म्हणजे मला पण खूप खराब वाटायचं अगोदर, पण आता रिअल फॅक्टर सांगतो की गावात सगळ्यात कमी इलेक्ट्रिसिटी वापरल्या जाते. त्यांचा यूज बिचाऱ्यांचा एक लाईट, एक फॅन असतात, दिवसभर शेतात जातात, काम करतात. फॅन नाही त्यांच्याकडे, मशीन नाही, मोटर नाही, काही नाही. आता सिटीमध्ये खूप आहे, त्यांचा यूज जनरली 2 किलोवॅट पर्यंत आहे. बरोबर. तर ते सोलर लावू शकतात,
काही प्रॉब्लेम नाही. आणि 2 किलोवॅटला खूप म्हणजे गव्हर्नमेंट काय करते आता, जसं घरकुलमध्ये आहे किंवा कॅटेगरीमध्ये आहे, आता गव्हर्नमेंट अजून वाढून देत आहे त्यामध्ये. अच्छा, म्हणजे त्यांना अजून जास्त अजून मिळतं. त्यांना जास्त सबसिडी भेटते. म्हणजे काय Great. आहे, आता घरकुलमध्ये असलं तर 15,000 ते एक्स्ट्रा, सेंट्रल गव्हर्नमेंट 60,000 वेगळे देईल, स्टेट गव्हर्नमेंट अजून 30,000 वेगळे देईल. म्हणजे ग्रामीण भागात काय झालंय की तुमचं 5 ते 2,000 मध्ये 2 किलोवॅट सिस्टीम बसते. ग्रेट, म्हणजे हा त्यांना ऍडिशनल फायदा झाला. म्हणजे ग्रामीण भागात खूप जास्त फायदा होतोय आता, आणि ग्रामीण भागात बसणारच आहे सोलर. बरोबर बरोबर. खूप चांगली गोष्ट तुम्ही सांगितली सर, कारण ह्याची गरज आहे आता खूप सगळ्या लोकांना. आता मला हे सांगा, जसं आता तुम्ही बिझनेस एक्सपांड करत होतात आणि रिसेंटली आता पुणे लोकेशनलाही तुम्ही करताय, हो. काय डिफरन्स वाटला तुम्हाला? म्हणजे आता कसं आहे, पुण्या लोकेशनला आलो, सिटीमध्ये येण्याचं खास म्हणजे हे आहे की चला सिटीमध्ये जाऊन बघू, काहीतरी नवीन शिकायला भेटेल. मला खास म्हणजे पुण्यामध्ये येण्याचं हेच होतं की चला टेक्नॉलॉजी आहे ना, ते सिटीमध्ये अगोदर येते. बरोबर. पण मला तसं दिसलं नाही पुण्यामध्ये की म्हणजे दिसलं नाही की सोलर अजून खूप बाकी आहे पुण्यामध्ये. अच्छा. म्हणजे खूप बिल्डिंगा झाल्या आहेत खूप मोठ्या मोठ्या, पण सोलर नाही लागलेलं. आता माझं एक तालुकाच प्लेस आहे, पण जिथं पण तुम्ही दगड फेकाल तर सोलरच्या प्लेटवर जाऊन पडेल. अच्छा. एवढे सोलर झालेले आहे. इथं मी आता ज्या एरियामध्ये आलेलो आहे, जिथं ऑफिस खोललेलं आहे, तिथं पण एवढे सोलर नाही आहेत. असं नाही म्हणत की मोठे मोठे फ्लॅट आहेत की बंगले आहेत. आता इथं सोलर कुठे लागले, मोठे मोठे इंडस्ट्रियल मॉल यांनी लावलेले आहेत, त्यांचे इलेक्ट्रिसिटी बिल येतात म्हणून. आता इथं काय झालंय, छोटे मोठे जे आहेत, ज्यांचे फ्लॅट आहेत, बंगले आहेत, किंवा काही खूप जण असे भाड्याने देऊन देतात, त्यांनी पण खूप गरजेचं आहे सोलर लावण्याचं. ते भाडं घेत आहेत, तुम्ही सोलर लावून पण त्या कस्टमरतून भाडं घेऊ शकतात ना सोलरचं. बरोबर. तुम्ही 5 रुपये युनिट, 10 रुपये युनिटने त्यांना जर विकता आहेत, तर तेच तुम्ही 0 युनिटने विकू शकतात, म्हणजे ते पण भाडं आहे. बरोबर. आता इथं काय करतात, खूप म्हणजे लोक असे घर बांधून देतात आणि भाड्याने देऊन देतात. फ्लॅट सिस्टीम आहे, वर टेरिस मोकळं असते, तुम्ही तिथं लावू शकतात सोलर. पण हे काय विचार करतात, कोण तेही करेल. पण आता काही कस्टमर आहे, मी कन्व्हिन्स पण खूप जणांना केलाय. तसं माझ्या म्हणजे मी हर हप्त्याला मीटिंग पण घेतोय, लोकल ठिकाणी फिरतो पण आहे. आता इंडस्ट्रियलच्या आहे, सोसायट्या आहेत, चालू आहे, कन्व्हेन्शन चालू आहे. पण लोकांचा प्रॉब्लेम हाच आहे की कोणते पॅनल, काय पॅनल, कंपन्या वेगळ्या वेगळ्या, ट्रस्ट नाही. हे सगळं का, म्हणजे एवढा ट्रस्ट का ब्रेक झाला लोकांचा? ट्रस्ट नाही ब्रेक झाला, पण नवीन आहे, हे सगळं नवीन आहे. अच्छा. हे सगळं नवीनच आहे असं म्हटलं तरी चालतं. आता सोलर लावलेलं आहे, कोणाला काही माहित नसतं कोणतं सोलर लावलेलं आहे, फक्त कंपनी माहिती आहे की या कंपनीचं लावलेलं आहे. आता वारी जर म्हटलं तर वारी फक्त पॅनल बनवेल, पण त्यामध्ये इन्व्हर्टर आहे, केबल आहे, एसीडीसी बॉक्स आहे, स्ट्रक्चर कोणत्या प्रकारचं आहे, हे काहीच नाही ना. तुम्ही फक्त एका कंपनीला एका ब्रँडला हे करतायत की त्या कंपनीचं लावून द्या. ते कंपनी पूर्ण बनवतच नाही. अदानी झालं, टाटा झालं, टाटा पण झालं, तर टाटा पॅनल मॅन्युफॅक्चरिंग करत नाही किंवा आता करायला लागलेली आहे. पण इन्व्हर्टर तर दुसऱ्या कंपनी देत आहे. सोलर हे सिस्टीम आहे, हे कॉम्बिनेशन आहे, म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट घेऊन आपण एक प्रोडक्ट बनवतो आहे. हा असा प्रोडक्ट आहे. आणि सर्व्हिस देणारी कंपनी देणार नाही तुम्हाला. सर्व्हिस काय देईल, काही प्रॉब्लेम झाला तर. पण पॅनल अशी वस्तू आहे की त्याची लाईफच 45 वर्ष आहे. ग्रेट. 45 वर्ष त्याची लाईफ आहे, आणि वॉरंटी भेटते 25 ते 30 वर्ष. वॉरंटी कसली तर फुटण्याची नाही, फक्त काही टेक्निकल इश्यू झाला तर. पण त्यामध्ये असा कोणताही पार्ट नाही की मुव्हिंग किंवा इलेक्ट्रिसिटी किंवा कोणती केबल की त्यामध्ये तो पण होईल. म्हणजे तसा पॅनलमध्ये पण प्रॉब्लेम येत नाही. इन्व्हर्टर राहतात, त्यांची 5 ते 10 वर्ष, 7 वर्ष अशा वॉरंटी असतात. त्या डायरेक्ट कंपन्या रिप्लेस करतायत. म्हणजे एवढं टेक्निकल इश्यू किंवा एवढं घाबरण्याचं काम नाहीये, की कॉस्टिंग पण खूप नाहीये. कॉस्टिंग जर आपण व्यवस्थित केलं, जर व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं, तर आपल्याला जेवढी गरज आहे तेवढ्या कॉस्टिंग आपली 2 ते 3 वर्षात वसूल होते. ओके. मग आता आपण एखाद्या ब्रँडचं सोलर बघू आणि एक आपलं कंतक एंटरप्राइजेसचं सोलर बघू, तर याच्यामध्ये प्राइस डिफरन्स काय आणि सर्व्हिस डिफरन्स काय? आता बघा, डिफरन्स म्हणजे कसं आहे, एक ब्रँड बघितला, आता माझ्याकडे येतात कस्टमर पण, सर आम्हाला वारीचंच पाहिजे, मला अदानीचंच पाहिजे. आता तुम्हाला सांगतो मी, आता माझे ब्रांच वाढले आहेत म्हणून मला माहित आहे की ज्या एरियामध्ये जे चाललं ते चालतं. आता म्हणजे ते का चालतं की लोक काय सांगतात, माझ्या घरी हे लावलेलं आहे, माझ्या घरी हे लावलेलं आहे. म्हणजे इथं काय होतंय, कोणी लावलं हे नाही विचारत, माझ्याकडे म्हणजे जो कस्टमर आहे सांगणारा तो काय सांगतो की माझ्याकडे वारी कंपनीचं लावलेलं आहे, माझ्याकडे टाटा कंपनीचं लावलेलं आहे किंवा अदानी कंपनीचं लावलेलं आहे. तो आमचं नाव नाही सांगत की यांनी या व्यक्तीने लावलेलं आहे की या कंपनीला लावलेलं आहे. तर त्या एरियामध्ये ते वाढतात. किंवा ब्रँडिंग, आता जे कंपन्या आहेत लोकल होल्डिंग लावतायत, किल्युमिनस सोलर, बॅटऱ्यांचे, आता हे बॅटऱ्यांवाले कंपनी पण पॅनलमध्ये उतरले, त्या होल्डिंग नुसार लोक हे करतायत. पण काय होतंय, अलग अलग की या ठिकाणी हे लावलेलं आहे, त्या ठिकाणी ते लावलेलं आहे, त्यानुसार आहे. पण पॅनलमध्ये कोणताही फरक नाही आहे, सगळं सेम आहे. कॉस्टिंग मध्ये आता जर मी सांगितलं की सर माझं
फायनान्शियली कमी आहे, कमी कॉस्टिंग मध्ये मला लावायचीच आहे, तुझी इच्छा आहे ना सोलर लावण्याची, तुला लावायचंच आहे, मी करून देतो, अच्छा. मी लावून देतो. मी आता तुला जर आहे, आता खूप आहे म्हणजे आता खूप गरीब, पण आता लास्ट मंथचंच उदाहरण देतो. आता एक कस्टमर आहे, त्यांनी थोडं छेडछाणी केलेली असेल मीटर सोबत. अच्छा. हा, तर त्यांचं मीटर पकडलं तर त्यांना फाईनच 1.5 लाखाचा फाईन आलाय. बापरे. हो, 1.5 ते 2 लाख साधारण घर आहे, 2 BHK घर आहे, 1.5 लाखाचा फाईन MSEBनी देऊन दिला. बापरे. मग ते तेवढ्याच तुझं सोलर बसत होतं, ते त्याला समजलं, हो आता बरोबर आहे. मग आता तो आला माझ्याकडे, मला म्हणतो आता मला सोलर लावून द्या. ओके. मग आता त्याने ते 1.5 लाख तर दिले MSEBीला, अजून 2 ते 1.5 लाख रुपये मला देऊन आता सोलर लावतोय. का तर त्याला माहित आहे की आपला यूज जास्त आहे, आपल्याला इलेक्ट्रिसिटी बिल भरण्यापेक्षा हे परवडणार आहे म्हणून. राईट, कारण ते 0 बिल येणार आहे. म्हणजे फर्स्ट कस्टमर आमचे तेच होते, जे मीटर मध्ये काही ना काही छेडछाणी करून की त्यांना माहिती आपल्याला बिल येते. फर्स्ट कस्टमर तेच होते, अगोदर तेच कस्टमर भेटायचे. आता काय झालंय की अवेअरनेस आलाय, थोडा एकामेकाचं बघून किंवा एकामेकाला सांगून तेवढा ट्रस्ट. आता माझ्या एरियामध्ये तरी माझ्याकडे बघूनच सोलर लावते. तू कोणतं लावलं, काय लावलं, असं कस्टमरनं मला विचारलंच नाही, तर त्याला मी 100% सर्व्हिस देतो. मी 20 वर्ष 25 वर्ष पण सर्व्हिस देण्यास तयार आहे. हेच महत्वाचं आहे. आता काय झालंय, मी आता कंपनीचं नाव घेतोय, मी एक कस्टमर आहे, ते नागपूरला राहायचे, PSI होते, ते माझ्या घराच्या बाजूलाच राहतात. आता नागपूरला चालतं UTL ची कंपनी, तिथं ब्रँडिंग केलेली आहे. आता एरिया वाईज मी तुम्हाला सांगितलं, जिथं मार्केटिंग झाली ते कंपनी म्हणतात की आमचं हे लावून द्या. आता UTL आमच्या एरियामध्ये बिलकुल चालत नाही, ऍडव्हर्टाईज पण नव्हती. तो म्हटलं चल असेल मी तुम्हाला UTLचेच पॅनल देतो. मी नागपूरहून UTLचे पॅनल आणले, लावूनही दिलं. 6 महिन्यामध्येच काय झालं, टेक्निकल इश्यू झाला पॅनलमध्ये, म्हणजे पॅनलचं जनरेशनच होत नव्हतं, जडलं. मी कंपनीकडे, आता कस्टमर कंपनीकडे नाही म्हणणार, मलाच म्हणणार, मलाच हे करणार. मी कंपनीकडे कंप्लेंट पण केली, त्यांनाही ते सांगितलं, सर माझ्याकडे अदानी, वारी आणि गोल्डी आणि विक्रम याचं बघा माझं गोडाऊन भरलेलं, माझ्या घराच्या मागे राहतो, त्यामुळे मी त्याला दाखवलं, चला म्हटलं माझ्याकडे हे बघा, हे 4 ते 5 ब्रँड पडलेले आहेत. तुम्ही मला माझ्या घराचे शेजारी राहतात की तुम्ही दुसरीकडे गेले नाही पाहिजे म्हणून मी तुम्हाला UTL तिकडून आणून दिले तेवढ्याच प्राइस मध्ये. आता एक असं तुमचेच पॅनल आणण्यासाठी मला ट्रान्सपोर्टेशन किंवा काही कॉस्टिंग वाढून जाते. माझ्याकडे ऑलरेडी मटेरियल आहे तर मला तेवढा खर्च कमी होतो, पण तरी पण म्हटलं की चला आपल्या शेजारी आहे, हे म्हणतात, त्यांनी नागपूरला बघितलं, रिलेटिव्ह माझे नागपूरचे आहे, दुसऱ्यांचं बघून माझे रिलेटिव्ह नागपूरचे आहे, त्यांचं खूप जनरेशन होतं, तर मला तेच पॅनल पाहिजे आणि तेच इन्व्हर्टर पाहिजे. म्हटलं ओके मी करून देतो, माझं काम आहे इन्स्टॉलेशन करून देणं, पण मला जे तुम्हाला इन्स्टॉल करताय त्याचं पण नॉलेज आहे ना मला, की हे कोणत्या कंपनीचं काय आहे, मला माहिती आहे हे सर्व्हिसला प्रॉब्लेम देईल. तर अजून पण ते पॅनल मी कंप्लेंट टाकलेली आहे, अजून पण ते पॅनल आलं नाही. तर सर्व्हिस म्हणून मी काय केलं की एक पॅनल बंद आहे त्यांचं, मी ते काढून आणलं आणि माझ्या घरी टाकून दिलं आणि दुसरं एक उचललं आणि दुसऱ्या कंपनीचं मी तिथं लावून दिलं. म्हटलं हे बघा, हे असते सर्व्हिस. तुम्ही माझ्याकडे आता मी तुम्ही काय बोललो होते फर्स्ट आपलं बोलताना की मला याच कंपनीच पाहिजे, पण मला हे शेजारी आहे म्हणून मी हे केलं. हेच जर तुम्ही मला फोर्स असते, बाहेर सिटीतलं असतं, तुम्ही हे केलं नसतं. मी म्हटलं असतं सर्व्हिस, सर तुम्ही UTL सांगितलं, UTLचं कंप्लेंट टाकितलेले, हे रजिस्टर आहे, हे बघा कंप्लेंट पण तुमच्याच नावाने टाकलेली आहे, तुम्हाला जेवढं सहाय्य देता येईल तेवढं सगळं मी देऊ शकतो, ते पॅनल येईल तेव्हा येईल. आता कसं असतं, एखादं खराब झालं कंपनी ट्रान्सपोर्ट बी करणार नाही, कारण 15,000चं ते पॅनल नागपूरला, इथूनच जर गाडी एक सिंगल गाडी पाठवली तर तेवढं तो भाडाच घेणार आहे टेम्पोवाला, मग ते पॅनल येणार केव्हा, येणार कधी, असं आहे. म्हणून ते पॅनल जोपर्यंत दुसरा मटेरियल येत नाही तेव्हा ते येऊ शकत नाही. 2 महिन्याला त्याचा पॅनल आलेला नाही. मग त्याच हिशोबानं सर्व्हिस म्हणून चला मी तुमच्यासोबत शब्द दिलेला आहे, आपली मीटिंग झालेली आहे, म्हणून मी आता पण जे नवीन कस्टमर आहे त्यांना तेच सांगतोय, तुम्ही ब्रँडकडे बघू नका, मी तुम्हाला ब्रँड पाहिजे मी ब्रँड देईल. पण कसं असतं काय, आता वारी म्हटलं तर वारीचं कधी प्रोडक्शन कमी होतं, कोणत्या कंपनी अदानीचे कमी होतात, त्यावेळेस ते मटेरियल भेटत नाही. म्हणून जे भेटलं, कारण लवकर काम करायचं आहे मला, काही वर्ष किंवा 6 महिने पेंडिंग नाही ठेवायचं, मला 2 आणि 3 महिन्यातच तुमचं सिस्टीम चालू झालं पाहिजे, या हिशोबाने मी काम करतो. म्हणून जे अवेलेबल आहे ते, कारण मला माहिती आहे पॅनलमध्ये कोणत्याही पॅनलमध्ये फरक नाही, सगळं सेम मटेरियलचं बनते, पण त्यांच्या ब्रँडिंग नुसार त्यांची कॉस्टिंग बदलते. ज्याचा जेवढा ब्रँड मोठा तेवढी मोठी प्राइस करणार, तर तेच काम तेच, तेवढंच जनरेशन, तेवढंच सगळं
त्या हिशोबाने. Great. नाही, खूप महत्वाची माहिती सर तुम्ही सांगितली. कारण आता हे सगळं ऐकून मलाही इंटरेस्ट वाटतोय. मला असं वाटतंय माझ्या घरावर पण मी बसूनच घ्यावं. तर सर मला हे सांगा, की आता तुम्ही मॅक्झिमम आता 7-8 जिल्ह्यात तर तुम्ही आरामातच करताय. सो अजून तुमचे काय प्लॅन्स आहेत, किंवा जर आता एखाद्या व्यक्तीला जर इच्छा आहे की तुमच्यासोबत काम करण्याची, तर त्यांनी तुमच्यासोबत कसं जोडलं गेलं पाहिजे? आता बघा मार्केटमध्ये काय झालंय, आता मी एवढा डिजिटली मी फिट नाहीये. मी म्हणजे जे आहे म्हणजे डिजिटल मार्केटिंग किंवा ब्रॉडकास्टिंग जे आपण नेट सोशल मीडिया आहे त्यावर मी नाही आहे सध्या तरी. म्हणजे मी तेवढं वेळ देऊ शकत नाही. मी माझ्या फील्डमध्येच वेळ देतोय. आता काय झालं, मार्केटमध्ये खूप अशा कंपन्या आल्यात की मी सोलरची माहिती किंवा सोलर शिकवतो तुम्हाला, तुम्ही 5,000 फी द्या, मी सर्टिफिकेट देतो, तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकता. बापरे. किंवा अशी पण एक कंपनी आहे की ती काय करते, तुम्ही 60,000 फ्रँचायझी द्या, मी तुम्हाला या मॉडेलनुसार तुमचे पैसे देईल. करतात आहे खूप. आता आजूबाजूला इथं सोलापूर म्हणून एक गाव आहे जवळच, बरोबर. त्या मुलांनी फ्रँचायझी घेतली. कंपनीत जॉब करतात, त्यांनी म्हटलं चला ते आपण एक फ्रँचायझी घेऊ. त्यांनी फ्रँचायझी घेतली 60,000 देऊन, की तुम्हाला आम्ही ब्राउचर देणार, तुमच्या ऑफिसमध्ये ठेवण्यासाठी अलग अलग मॉडेल देणार, एक सोलरचं सिस्टीम देणार. या हिशोबानुसार त्यांनी 60,000 इन्व्हेस्टमेंट केलंय. त्यांना काहीही भेटलेलं नाहीये. अरे बाप. आता कंपनी काय करते, तुम्ही आम्हाला कस्टमर द्या, 60,000 तुम्ही हे फ्रँचायझीसाठी दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हीच मार्केटिंग करा, तुम्हीच हे करा, तुम्हाला मार्केटिंगसाठी जे मटेरियल लागतंय ते पण प्रोव्हाइड करून देत आहे कंपनी. वेगळी कंपनी समजा त्याची काही आहे. आता मी यामध्ये काय सांगतोय, तुम्ही मला कस्टमर द्या. मी 60,000 तर नाही, पण कसं असतं, मी 5,000 10,000 किंवा तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला जे हवंय, तुम्हाला जे मटेरियल हवंय त्यानुसार मी तुमच्याकडून फक्त कॉस्टिंग घेणार. किंवा तुम्ही 0 कॉस्टिंग मध्ये पण माझ्यासोबत बिझनेस करू शकतात, स्वतःचा बिझनेस किंवा जॉब करू शकतात किंवा फ्रँचायझी ओपन करू शकतात. माझ्या नावाने करू शकतात किंवा तुमच्या नावाने करू शकतात. तुम्हाला वाटेल की मला पण असं माझा स्वतःचा ब्रँड तयार करायचा, त्यालाही मी सपोर्ट करायला तयार आहे. बरोबर. म्हणजे मी प्रत्येकाला तरी सपोर्ट तयार आहे. तुमचा उद्देश हा आहे सर, की कस्टमर मध्ये किंवा लोकांमध्ये विश्वास तयार झाला पाहिजे, त्यांना ऑन टाइम सर्व्हिस मिळाली पाहिजे त्या लोकेशन मध्ये जाऊन. बरोबर. म्हणजे ज्यांच्याकडे बेसिकली वेळ आहे किंवा ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे, तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे की तुम्ही सरांसोबत अटॅच होऊन त्याच्या जे काही स्ट्रक्चर आहे ते तुम्ही समजून घेऊ शकता. कारण सोलार ही खूप जास्त आता म्हणजे मोस्ट सेलेबल आपण म्हणू शकतो, आणि गावाकडे स्मार्ट मीटर आल्यामुळं तर बऱ्यापैकी लोकांना त्याची रिक्वायरमेंट आहेच आहे. तर ही आपला एक नवीन बिझनेस सुरू करण्याची एक चांगली संधी आहे. बेसिकली तुम्ही तुमचा जॉब करताना सुद्धा ही गोष्ट करू शकता. हो करतात आहे खूप. आता काय झालंय, आम्ही तुम्हाला सांगितलं नाही, आता इथंच समजा सांगलीजवळ ते ऑलरेडी ते मुलं काय करतात, ते बजाजमध्ये आहे, कोणी महिंद्रामध्ये आहे, हे काम करतात. 8 तास ते जॉब करतात. आणि चला आपण एक सोसायट्या असतात त्यांच्या, जसं वॉटर मेंटेनन्स किंवा जे सोसायटीचे छोटेसे जे कामं आहेत ते मिळून ते सगळं करतात. तसं त्यांनी ठरवलं की चला आपण सोलर पण करू, आपल्या टेरिसवर बसवण्यात आपण पण घेऊ. अदर जे आपल्या कंपनीत आहे त्यांचे घर आहेत त्यांच्यासाठी पण ते त्यांना रेकमेंड करू. ते पण तुम्ही करू शकतात की चला तुम्हाला वेळ नाही, रेकमेंडेशन नाही केलं तेही मी तुम्हाला देऊ शकतो. बरोबर. तुम्हाला माझं एकच म्हणणं आहे की ज्याचे थोडी खरंच इच्छा आहे त्याला मी मदत करण्यास तयार आहे. कारण मला पण माझा ब्रँड वाढवणं आहे, माझं नाव वाढवणं आहे, आणि सर्व्हिस तर माझा मेन प्रेफरन्स आहेच. बरोबर. मी कॉस्टिंग सर्व्हिस नुसारच करतो. जर कस्टमर पैसे देत आहे तर त्याला सर्व्हिस देणं महत्वाचं आहे. मी असं नाहीये की एक इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, तुम्हाला विकलं ते खराब झालं, सर हे असं आहे, एवढ्या दिवसात होईल तेवढ्या दिवसात, तसं नाहीये. माझं जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत देणार. त्या सिस्टीमची तुमची प्राइस जोपर्यंत रिकवर होत नाही तोपर्यंत तरी मी तुम्हाला सर्व्हिस देईलच. ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे सर. मला सांगा, आता तुमचे इथून पुढचे बिझनेस काय प्लॅन्स आहेत, किंवा एक पुढच्या 5 वर्षांमध्ये काय? कारण जसं आता आपलं बोलणं झालं तर एव्हरी इयर ऑलमोस्ट डबल द प्रॉफिट ह्या हिशोबाने किंवा ह्या स्पीडने तुम्ही काम करताय. तर इथून पुढचे तुमचे फ्युचर प्लॅन्स काय असणार आहेत? माझा हाच प्लॅन आहे की आता मी सध्या पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यामध्ये माझी ब्रांच ओपन व्हावी. नाही तालुक्यात तर डिस्ट्रिक्टमध्ये तरी, पण मला माहित आहे की प्रत्येक तालुक्या गावामध्ये आता गरज आहे. एका तालुक्यामध्ये खूप काम आहेत, प्रत्येक तालुक्यामध्ये खूप काम आहेत. तेवढे सोलरवाले नाही आहेत खूप. म्हणजे हा खूप वाढणारा बिझनेस आहे. सोलरमध्ये खूप आहे. इलेक्ट्रिक व्हेकल आहे, बॅटऱ्या आहेत, ईव्ही आहेत, स्ट्रीट लाईट आहे, वॉटर हीटर आहेत, म्हणजे खूप आहेत. यामध्ये खूप काही वाढणार आहे, खूप काही जॉब ऑपॉर्च्युनिटी येणार आहेत. तर मला तरी वाटतं की ज्यांना म्हणजे असं पैसे देऊन किंवा काही की मला शिकायचं आहे अशी इच्छा आहे, किंवा ज्यांना मला करायचं आहे की माझ्याकडे पैशाचा पण प्रॉब्लेम आहे, मी नाही देऊ शकत,
मला थोडा वेळ किंवा कोणी रेफरन्सही दिले मला की चला सर मला करायचं आहे किंवा मी हे व्यक्ती आहे की मी माझ्या स्वतःच्या घरी लावायचं आहे, माझं एवढं कमी पैशामध्ये जमेल का, तर त्या पण स्कीम आहेत किंवा त्यामध्ये पण मी तुम्हाला देऊ शकतो किंवा माझ्यासोबत जोडू शकतात. बरोबर. दोन्ही ऑप्शन ऑप्शन आहेत. ग्रेट, खूप चांगली गोष्ट आहे सर. सो सर मला आता हे सांगा की पुण्यात येण्याचं मेन तुमचं ध्येय काय? पुण्यात येण्याचं माझं मेन ध्येय हेच आहे की पुण्यामध्ये मला जिकडं तिकडं म्हणजे खाली दिसते की खूप सोलरचं इथं स्कोप आहे. पैसा तर आहे लोकांकडे, म्हणजे असं नाही ग्रामीण भागासारखं की काही सॅलरी नाही आहे किंवा काही आहे की पैशाचा, इथं पैसा प्रत्येकाकडे आहे आणि जे मी मागणार अमाऊंट मी त्यांना सर्व्हिस देणार ते नक्की देणार. कारण मी आता ऑलरेडी इथं जे आहेत मी स्टार्ट जे आहे कस्टमर केलेत, मला अनुभव आला, चांगले कस्टमर भेटले आहेत मला की मला तेच रेफर देत आहेत. माझी ऍडव्हर्टाईज नाहीये कोणत्या प्रकारची. सर जर तुम्ही सर्व्हिस प्रॉपरली दिलीत ना तर आज कसं आहे इथं पैसा नाही हा प्रॉब्लेम नाही, इथे काय प्रॉब्लेम आहे की मला ते वेळेला मिळालं पाहिजे असं. आता कसं असतं वेळेला, इथं काय झालंय, आता मी पुण्यामध्ये आलो तेव्हा मला रेफरन्स थ्रू माझ्या मित्रा थ्रू की चल मला तू कस्टमर तर दे, त्याला मी जोडतो, तू मला कस्टमर दे. आता मी पिंपरी चिंचवड झालं, प्राधिकरण एरिया झाला, तळेगाव झालं, या एरियामध्ये काय झालं, आता ते लोकल काही जळगाव खान्देशचे, विदर्भातले खान्देशचे असेच लोक येऊन इकडे बसलेले आहेत. त्या लोकांसोबत माझं बोलणं व्यवस्थित, त्यांच्यासोबत त्यांना जी सर्व्हिस हवी ते मी व्यवस्थित दिली. आता इथं काय झालं, त्यांच्याचकडचा लोकलचाच एक माणूस, त्यांनी 10 वर्ष म्हणजे त्यांनी त्यांची सिस्टीम बसवून घेतलं पण कामच केलं नाही. स्ट्रक्चर मारून ठेवलेलं आहे, पैसे घेऊन घेतलेले आहे, पॅनल आणून टाकले पण कामच केलं नाही पूर्ण. असे 2-2, 3-3 वर्ष जे झालेले आहेत ते कामं पण मी केले. त्यांना समजलं की नाही मुलगा खरंच काम करतो व्यवस्थित, तसं मी त्यांचं प्रॉपर काम केलेलं आहे. पण काय आहे इथं काय असतं, हे सोलर सिस्टीम आपण जे बसवतोय या मेन मध्ये मी एकटा नाहीये, मी फक्त इन्स्टॉलेशन करणार, डॉक्युमेंटेशन जे आहे मी ते फुल करणार, ते जाता एमएससीबी कडे. एमएससीबी काय करते, आता यांनी काय केलं, मीटर देऊन दिलेलं आहे अदानी जिनस म्हणून, थर्ड पार्टी दिलेला आहे. आता एमएससीबी मीटर बसवत नाही, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे दुसऱ्यांना, ते मीटर बसवतात. म्हणून काय आहे, सोलर सिस्टीम लावण्याचा जो पिरियड आहे तो 2 ते 3 महिने जातोच. असं आहे. म्हणजे तेवढ्यात ते सर्व मीटर सकट सगळं बसून हो, 2 महिन्यात तुमचं पूर्ण सिस्टीम बसतंय. जर एमएससीबी सपोर्ट केला तर 15 दिवसात पण बसतं. म्हणजे जर तो बसला तर मग ते पटकन चालू होतं. आणि यामध्ये सबसिड्या पण लवकर येत आहेत, सबसिडी आहेत, बिना सबसिडी मध्ये पण आता खूप कामं होत आहेत. आता इंडस्ट्रियल झाले किंवा सोसायट्या झाल्या, म्हणजे पुण्यात आल्यापासून मला कमीत कमी 150 ते 200 किलोवॅटचे कामं आहेत माझ्याकडे. 25 किलोवॅटचे सोसायटीचे आहे, 50 किलोवॅटचे आहे. आता थोड्या वेळेला इंडस्ट्री झाल्या, पुण्यात जास्त इंडस्ट्री, इंडस्ट्रीचे पण कामं भेटत आहेत मला. बरोबर, म्हणजे खूप कामं आहेत इकडं. आता मॅन पॉवर कमी आहे माझ्याकडे असं तरी म्हटलं तरी चालतं. म्हणजे मॅन नाही आहेत तसे लोक, ट्रेन लोक नाही आहेत. ट्रेन पण मी करतो, 2 महिन्यात मी माणसांना ट्रेन करू शकतो, 1.5 ते 2 महिन्यातच मी कोणालाही ट्रेन करू शकतो. पण आता करतोय. इथं कॉस्टिंग महत्वाची आहे. ग्रेट. आणि फॅमिलीचा सपोर्ट पण खूप आहे, जसं की तुम्ही म्हटलात की फॅमिलीचा तर खूप सपोर्ट आहे, रिलेटिव्ह तुम्हाला हेल्प करतात, रिलेटिव्हही करतात. आणि इथं पण म्हणजे माझे रिलेटिव्ह झालेले आहे, कस्टमर जे आहेत ते मी रिलेटिव्ह समजतो त्यांना. फॅमिलीचा असं झालं आहे की मला म्हणजे वाईफ खूप मदत करते, कारण मला आलाय, आता मी लगेच इन्स्टंटली आलो आहे, मी संडेलाच आलो, कारण इथं संडेला काय असतं, सोसायटीवाला घरी असतात. तर मला सॅटर्डे फोन केला, एक नवीनच मुलगा आहे, तो म्हणला की सर मला काम करायचं आहे, माझ्याकडे असं आहे, मला काय प्रॉफिट भेटणार. म्हटलं चला तुला मी 20%, 10% असा प्रॉफिट देईल, तुला तसं वाटत असेल तर. तू कस्टमर तर दे, तू कॉस्टिंग बघ, तुला वाटेल तेवढं तुला जे आहे प्रॉफिट, मला 10%, 20% भेटला तरी चालतं, त्याबद्दल प्रॉब्लेम नाही. पण तुझा बिझनेस जर वाढवायचा आहे, तुला काहीतरी करायचं आहे, तू कमी प्रॉफिटमध्ये काम घे, कारण तुला मार्केटमध्ये नाव करायचं तर कमी प्रॉफिटमध्ये. मग सर तुम्ही या, व्हिजिट द्या. मी जर सोसायटीला त्याला घेऊन गेलो, आता त्याला नवीन असल्यामुळे एवढं बोलू शकत नाही. चला मी लगेच ट्रॅव्हल बुक केली आणि इन्स्टंटली आलो. म्हटलं चला नवीन आहे कोणी, मी येईल 24 घंट्यात, म्हटलं मी पोहोचतो तुझ्याकडे. त्या आलो सोसायटीला, म्हणजे ट्रॅव्हलने सकाळी पोहोचलो 5 वाजता 6 वाजता. फ्रेश झालो, इथं रूम पण केलेली आहे आणि माझं ऑफिस पण आहे. फ्रेश झालो, चल म्हटलं मी तुझ्याकडे येतो. तर बावधन म्हणून एरिया आहे पुण्याजवळच, सोलापूर. तर तिथल्या सोसायटीला मी व्हिजिट केली, तिथल्या 5 सोसायटीला व्हिजिट केलेली आहे. तर तिथं 25-25 किलोवॅटचं काम आहे आणि बाजूला इंडस्ट्रियल पण आहे. सोसायटीला पण अनुदान भेटतं? हो, सोसायटीला पर किलोवॅट 18,000 अनुदान भेटते. ग्रेट. कारण की सोसायटी फक्त रजिस्टर पाहिजे आणि सोसायटीचे मेन प्रॉब्लेम्सच ते आहेत की म्हणजे बऱ्याच सोसायटीत जागा एकतर कमी आहे. दुसरी गोष्ट कसं आहे
की गरम पाणी येत नाही हा शक्यतो. हा प्रत्येक आहे. मी आता त्या सोसायटीला भेटलो की नाही, त्यांचा तोच प्रॉब्लेम होता. ते म्हणा आम्ही बसून तर घेतलेलं आहे वॉटर हीटर, हम्म. पण जागा पण नाही. हम्म. मग आम्हाला रिक्वायरमेंट आहे 50 किलोवॅटची, हम्म. पण आमचं बसते टेरिसवर 25च. मी पण बघितलं, हो म्हटलं 25च बसते, पण मी तुमचं 50 पण बसवू शकतो हे वॉटर हीटर जर काढले तर. नाही तर तुमचं दुसरं सोल्युशन पण आहे की या वॉटर हीटरचं तुम्हाला गरम पाणी मी आणून देतो, कॉस्टिंग वाढणार. म्हटलं बरोबर. मी तुम्हाला फ्रेश सगळं करून देतो, तुमचं गरम पाणी पण येणार, आणि इथं तुम्हाला 30 किलोवॅटची जागा मी प्रोव्हाइड करून देतो. तसंही करता येतं. तसंही करता येतं. तर कसं आहे, प्लॅनिंग करावं लागतं. टेरिसवर सोलर बसतं, कुठेही बसलं नाही ऍडजस्टमेंट होतं. कारण सोलर काय आहे, एक वॉटर हीटर हा हीट प्रकार आहे. हीट म्हणजे उष्णतेमुळे पाणी गरम होईल वॉटर हीटरमध्ये, आणि सोलर हा लाईटनी, बरोबर. याला प्रकाश पाहिजे. या रूम मध्ये पण इलेक्ट्रिसिटी तयार होणार, कारण लाईट आहे ना आजूबाजूला, बरोबर. त्यावर प्रकाश पाहिजे. जेवढा लाईट तेवढी ती इलेक्ट्रिसिटी तयार करणार. राईट. असं आहे. त्यामुळं सो बेसिकली कसं होतं ना सर, की बऱ्याच ठिकाणी आता समजा जुनी सोसायटी असेल तर जुन्या सोसायटीमध्ये तोच एक इश्यू आहे की जनरली थंडीत आणि पावसाळ्यात गरम पाणी येतच नाही. हो. मग त्याचं फक्त 3-4 महिन्यासाठीच उपयोग होतो. उन्हाळ्यात त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी नको असतं. तर मला असं वाटतं की हा ऑप्शन एक बेस्ट असेल हो की तुमची इलेक्ट्रिसिटी वाचेल आणि ती जनरेट सुद्धा होईल. हो इलेक्ट्रिसिटी म्हणजे तुम्ही वॉटर हीटर लावू शकता. खूप आहे किंवा मी वॉटर हीटर जे तुमचे आहे ते रिपेअर करून किंवा व्यवस्थित ते करू शकतो आपण. करू करू शकतो. शकतो. ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे. आणि मला आता तुम्हाला हे विचारायचं सर, की आजकालची तरुण पिढी जी आहे तर ती व्यवसाय सोडून नोकरीच्या मागे पळतीये आणि नोकरीशिवाय लग्न नाही होणार आहे, हो. सेटल होणार नाही आपण, या भीतीमुळं फक्त जॉब 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 हे चाललंय. हो. तर तुमच्यासारखं एक बेस्ट एक्झाम्पल आहे आज त्यांच्यासमोर, एक आदर्श आहात तुम्ही त्यांच्यासाठी. तर ह्या तरुण पिढीला तुमचा काय संदेश असेल आज? माझं तर एकच म्हणणं आहे की जे पण करावं, जे आपल्याला त्यामध्ये जावं. आता खूप जण आहे की ज्यांना जॉबच आवडते, एसी मध्येच राहावं वाटतं, स्ट्रगल नाही करावं वाटत, असे पण आहे. काही लग्नासाठी जॉब करतात. खूप 90% तर तसं आहे की मला म्हणजे आवडत नाही त्यांना जॉब, पण आपलं लग्न झालं पाहिजे म्हणून पुण्याला येतात. आमच्याकडे खूप आहेत तसे की लग्न झालं पाहिजे. अच्छा. हो, आमच्याकडे खूप आहेत की पुण्याला जायचं, की मुलगा पुण्याला आहे, जॉब करतोय, काय करतोय हे नाही, त्याचं पण विजन नसतं. त्यालाही घरच्यांनी तेच केलेलं असतं की आपलं जॉब करेल तेव्हाच आपलं लग्न होईल, म्हणून तो पुण्याला येतो. म्हणजे जे काही रूम आहे भाड्याने राहतो, काहीही जॉब करतो, 20,000 15,000 यावर जॉब करतो. आणि तिथं काय असतं, गावाकडं एवढं कोणी बघत नाही. आहे महिंद्रामध्ये आहे, या कंपनीत आहे, तिथं जॉब करते, चला मुलगी देऊया, या हिशोबानेच. पण माझं म्हणणं आहे की त्यांनी पण स्वतः विचार केला पाहिजे. लग्न तर आहेच, लग्नासाठी तू करतोच आहे, पण एक जॉब एक लिमिटेशन आहे. बिझनेस हा कोणताही असो. आता आमच्याकडे आहेत पाणीपुरी विकणारे आहेत, किंवा छोटे मोठे खूप आहेत, कटलरीचे व्यवसाय आहेत, खूप आहेत. चला की मला लाज वाटते, कामाची लाज वाटते, त्याने सोलर झालं ते एक सर्व्हिस फॅक्टर आहे. सर्व्हिस पण तुम्ही देऊ शकतात ना, काहीच नाही, सर्व्हिस देणं आहे तुम्हाला. कस्टमर तुम्हाला, आम्ही जे आहे माझ्यासोबत जे जोडतील, जे पण आहे की मला लग्न किंवा याच्यासाठी प्रॉब्लेम आहे की मी काही करू शकत नाही, तशा आळशी लोकांसाठी पण माझ्याकडे अपॉर्च्युनिटी आहे. तुला काय करायचंय, तुला फक्त तुझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना कन्व्हिन्स करायचंय. बरोबर. की तू बोलू तर शकतं ना. राईट. तू बोलून माहिती सांगू शकतं. बरोबर. तुला उन्हात राहण्याची गरज नाही. कॉलवर तू कॉलिंग करू शकतं. तुझे रिलेटिव्ह, जसं एक पहिले चेन साखळी यायची की तुम्ही 2 जोडा 3 जोडा, ते अजून पण चालतंय मार्केटमध्ये. तसं नाही म्हणत आहे मी की तुम्ही त्यांना जोडा की त्यांचे पैसे येतील, आहेत तसं पण असतं, तसं मी म्हणत नाहीये. MLM नाहीये. MLM नाहीये, जेन्युइन आपली सर्व्हिस आहे. आता सोलर मध्ये तसे पण करतायत की म्हणजे सोलर मध्ये पण सुरू झालंय. आता इथं जळगाव भुसावळ जवळच आहे, त्यांनी एक ऍड्रेस टाकली की महिन्याभरात 30 कस्टमर झाले तर जो 31वा राहील त्याला फ्री. म्हणजे काय होईल, त्याने ऍड पण आहे, FB वर येते, इंस्टाग्रामवर येते. त्याने असं टाकलंय की 30 कस्टमर झाले ते जो लास्टचे जे 2 राहतील ते फ्री, किंवा जो फर्स्ट राहील त्याला फ्री. पण हे सायकलमध्ये काय होते, सायकल कधी ना कधी ब्रेक होतेच. बरोबर. कारण प्रत्येकाच्यावर काय वेळ येईल काही सांगता नाही, त्यामधले 2 जण पैसेच नाही देतील. बरोबर. तो सोलर लावणाराही, त्याचंही नाव खराब होईल. मला तर वाटत नाही की अशी स्कीम केली पाहिजे. तो सोलरवर लावणाराही बदनाम होईल आणि जे आहे तेही त्याच्या नावाने ओरडतील. जेन्युइन आहे, 2 पैसे कमी घ्यायचे. बरोबर. की जे आपण जे वस्तू विकत घ्या त्या पैशाची कॉस्टिंग द्यायची आणि साधारण एकाच माणसाचं काम करायचं. बरोबर. नाही, खूप अगदी करेक्ट बोललात तुम्ही. युवा पिढीला माझंही तेच आव्हान असेल की व्यवसायाकडे वळा, आणि व्यवसायच अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला रिस्क घ्यायला भाग पडतो, आणि त्याच्यामध्ये हे चान्सेस आहेत की जर तुम्ही महिन्याला, जसं सर तुम्ही बोललात की 15-20 हजार रुपये तुम्ही कमवता आणि मग लग्न करून सेटल होता, त्यापेक्षा 1-2 वर्ष जास्त द्या,
व्यवसायामध्ये हा. आणि 3 वर्षापेक्षा जास्त स्ट्रगलिंग टाइम नसतो. पहिले 3 वर्ष तुमचे शिकण्यात जातील किंवा याच्यामध्ये जातील, पण 4थ्या वर्षी तुम्ही ग्रोईंग फेजला असाल. आता माझे असे मित्र पण आहेत की त्यांचं शिक्षण 10वीत झालेलं आहे. आता राजू टिंटोरे म्हणून आहेत, दशरथ टिंटोरे म्हणून आहेत. हे त्यांच्या घरची परिस्थिती खूप कमी होती. अच्छा. मी असं नाही म्हणत, त्यांनी पण त्यांचे उद्योगधंदे तयार केलेले आहेत. कंपन्यांमध्ये जॉब करून एक टीन शेड मध्ये ते त्यांच्या लेंथ मशीन झाल्या, अच्छा. लेंथ मध्ये झाल्या, LMC झाल्या, CNC मशीन झाल्या, त्याचे पार्ट ते मोठ्या मोठ्या कंपनींना बनवून सेल करतायत. ग्रेट. बघितलं त्यांचं शिक्षण पण नाहीये, पण त्यांचा पण माझ्यापेक्षा, आता ते नाही आले समजा अशा ठिकाणी सांगायला, पण माझ्यापेक्षाही त्यांचं उत्पन्न जास्त आहे असं मी सांगू शकतो. म्हणजे त्यांनी, मी खूप शिक्षण नाहीये त्यांचं, 10वीच पास आहे, 10वी पण पास नाहीयेत काही तर. अरे बापरे. पण ते पण लाखोचा आणि त्यांची फ्लॅट घेतलेले आहेत. असे खूप मित्र पण आहे माझ्यासोबतचे. म्हणजे व्यवसायाने हे अचीव्ह करता येतं. व्यवसायाने. आणि काही असे पण आहेत की जे शिक्षण म्हणजे चांगले ISI आहे, म्हणजे कोणी पोलीस आहे, कोणी आहे, त्यांच्यापेक्षा पण हे लोक की ज्यांनी शिक्षण कमी घेतलेलं आहे, 10वीत शिक्षण सोडलं तेव्हापासून ते कमवतात. पण त्यांनी पण दुसरीकडे जॉब करून, म्हणजे काहीतरी जॉब करूनच, काहीतरी शिकून, इच्छा होती म्हणून, नाही ना, काही जण जॉब करतायत जिंदगीभर जॉबच करणार. बरोबर असं आहे. आणि व्यवसायासाठी लाजलं नाही पाहिजे. जसं सरांशी थोड्या वेळापूर्वी बोलताना माझ्या हे लक्षात आलं की तुम्ही म्हणजे सरांनी सुद्धा इनिशियल फेजला बरेच काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत. हा, म्हणजे माझं कसं होतं की अजून पण माझ्या FB अकाउंटला किंवा माझे मित्र अजूनही म्हणतात की किशोर हा काहीही करू शकतो. किशा म्हणतात मला, जसं अच्छा, किशा हा काहीही करू शकतो. म्हणजे हा याचे बिझनेस किंवा धंदे हा बदलवत असतो. बरोबर. मी याच्या अगोदर तसंच केलं. म्हणजे मी हे बघा, फायनान्स मध्ये पण काम केलं, बँकेत पण काम केलं, व्हेकल पण विकल्या, मी साध्या रोडनी टेडी बेअर विकलेले आहेत, जत्रांमध्ये जाऊ मी टेडी बेअर विकलेले आहेत. आता टेडी बेअर विकताना खूप स्ट्रगल केलंय मी मानतो त्यांचं. आपण जे टेडी बेअर घ्यायला जातो जत्रेमध्ये किंवा छोटं खिलानो घ्यायला जातो आपण, किंवा काही कानातले नाकातले जे लेडीज विकतात, ते भेटतं 2 रुपयाला 3 रुपयाला, ते विकताय 10 रुपयाला. आता आपण म्हणू की हे खूप मोठा फायदा आहे त्यांना, 9 रुपयाचा फायदा होतोय त्यांना. साधं एक सिंपल सांगतो, खूप विकत असतील पण साधं एक सिंपल सांगतो, 9 रुपयाचा फायदा आहे त्या प्रोडक्टवर. पण त्यांचं स्ट्रगल असतं. ते एखाद्या जत्रेच्या ठिकाणी जावं लागतं ना, तेव्हा आपल्याला तिथं जाऊन जागा निवडावं लागते की कस्टमर इथूनच जाणार, इथंच उभं राहणार, त्यांना कसं आपण विकणार. अट्रॅक्ट करण्यासाठी, ती जागा घेण्यासाठी रात्री थंडीच्या, आता थंडी असते खूप, यात्रा ज्या आहे थंडीच्या वेळेस, हिवाळ्यातच चालू होतात. मी तिथं टेंट टाकून तिथं झोपलेलो आहे, जेवणाची सोय नाही, धूळ नाही, म्हणजे पूर्ण धूळ, स्वेटर घालून तिथं जागा घेण्यासाठी चटई टाकून द्यायची, आपली जागा शेतायची, आणि सकाळी 9 वाजता ते संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत यात्रा असते. तुमचे वडील तर आर्मी रिटायर्ड ऑफिसर असून सुद्धा तुम्ही लाजलं नाही? मला घरच्यांनी कधी काही म्हटलं नाही, कधीच नाही, आणि लाजलो पण नाही. मला कोणतेही काम करण्यासाठी मला घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. मी माझे डिसिजन, म्हणजे 90% तरी मी आतापर्यंत माझे डिसिजन मीच घेत आलेलो आहे. लग्नाचं असो की कोणतेही असो, मी माझे डिसिजन घेत आलेलो आहे. मी प्रत्येकाला तेच सांगेन. मला तरी असं वाटतं की आपण 10वी-12वी झालं किंवा आपल्याला समज आली की प्रत्येकानं स्वतःचे डिसिजन स्वतःच घ्यावे, लग्नाचे असो की कोणतेही असो. बरोबर. त्यासाठी फायनान्शियली इंडिपेंडेंट होतात सर तुम्ही? हा, मी फायनान्शियली तर इंडिपेंडंट होतो, पण मी कधी जास्त म्हणजे पैसे असे मागितले नाही. आता मी टेडी बेअरचा व्यवसाय चालू करायचा ठरवला, तर काय मी का केला तो, कारण मी बँकेत पहिलेच हे झालं होतं की चला नाही, मला करायचं नाही. 5 वर्ष मी बँकेत जर काम केलंय तर काही नाही, आपली ग्रोथ तर नाही होते. आपली सॅलरी 15 होती, आता 18 झाली, 20 झाली, म्हणजे सॅलरी वाढते. म्हणजे आता खूप, आता 10 वर्ष होतील समजा बँकेत असताना, म्हणजे 18 ते 20 हजार सॅलरी मला लोकल ठिकाणी भेटतोय, छान होती. माझी व्हेकल झाली, म्हणजे फायनान्शियल झालं, त्यावेळेस होऊन गेलं. पण तरी मी समाधान नव्हतो, कारण माझ्यापेक्षा जास्त पोस्टवाला तिथे चेअरवर बसलाय, तो सोडू शकत नाही, कारण त्याला फॅमिली आहे. त्याला माहिती आपण हा जॉब सोडला तर आपण धंदा काय करणार. आता धंदा करण्यासाठी खूप ऑप्शन होते. म्हणजे आता कपाशी विकणारे असतात, आता ग्रामीण भागात तेच आहे आमच्याकडे, तर जे आहे ते चेक गेले. कपाशी विकणारे, कोणी पाणीपुरीवाला धंदा, कोणी कचोरी समोसा विकणारे, असे पण छोटे मोठे धंदे आहेत. त्यांचं शिक्षण काही नाही, पण त्यांचे स्वतःचे चेक या मॅनेजरच्या जे आहेत, म्हणजे बँकेतले सगळे स्टाफ मित्रच झालेले होते, त्यांच्या हातून त्यांच्यामध्ये बसलो ग्रुपमध्ये, की त्यांचं बोलणं ऐकून समजायचं की हे समाधानी नाहीये यांच्या पगारामध्ये, कारण त्यांना लाख रुपये पगार आहेत. तर माझा लाखही झाला तर मी थोडी समाधानी होणार आहे, हा मी विचार केला. तुम्ही पण त्या स्टेजला तोच विचार करणार. म्हटलं मी यांचा पगार माझा यांच्यासारखाही झाला तर मला नाही वाटत की मी समाधानी होईल, म्हणून म्हटलं क्विक सोडून द्यायचं. मी सोडतानाही म्हणजे फुल परफॉर्मन्सनी सोडलं होतं. हा, म्हणजे सोडताना काय केलं होतं, मी माझे जे सिनियर आहे, आता मार्केटिंग मध्ये जे काम करतात, त्यांना माहित आहे की
सिनियर प्रेशराईज करतो की मला एवढंच कस्टमर पाहिजे, मला मला हे एवढे अकाउंट पाहिजे, एवढ्याचं हे पाहिजे. बँकेत आहेच ते ऍक्सिस, HDFC यांना एक टार्गेट असतं की आज तुमच्या महिन्याला हे असतंच. मला पण राहायचं ते. पण मला सोडायचं आहे. मी फायनान्शियल म्हणजे काय केलं, मी सोडायचं आहे. मी ते 4 महिने सोडूच नाही शकलो. कारण माझं टार्गेट काय होतं की कस्टमर यायचं. माझे कस्टमर म्हणजे कोणाचे टार्गेटने मी टार्गेट ब्रेक करून सोडलेलं आहे. म्हणजे मी 150, 200 कस्टमर महिन्याला अकाउंट खोलून मी सोडलेलं आहे. मॅनेजर चूप बसायचा की मॅनेजर कधी फोन नाही करणार मला. आजूबाजूच्या सगळ्यांना बोलायचा की तुमचं हे टार्गेट नाही झालं, तुझं हे नाही झालं. माझं नेक्स्ट मंथचं टार्गेट पहिलेच तयार असायचं. ग्रेट. म्हणून मी 2 महिने 3 महिने लेट सोडलं होतं. कारण माझं जो कसं असं माझं प्लॅनिंग राहायचं की आपल्याला माहित आहे आपल्याला हे तर करणंच आहे. हा म्हणणार आहे प्रत्येक महिन्याला मला 5 हे पाहिजे, 5 पॉलिस्या पाहिजे, 2 CRचं AOA पाहिजे, एवढं हे पाहिजे टार्गेट. मी काय करायचो ते त्या महिन्याचं नेक्स्ट मंथचं टार्गेट माझ्याकडे ऑलरेडी असायचं. माझ्या हातामध्ये टार्गेट असायचं. कारण मला ते समजून जायचं की हा प्रत्येक महिन्याला आपल्याला यानेच टॉर्चर करणार आहे. हेच सॅलरी भेटतंय चला, इन्सेंटिव्ह पण भेटतोय चला, तर टार्गेट करताना म्हणून मी 2 महिने लेट जॉब सोडला. कारण 2 महिन्यात मी जिथेही जॉब करताना 2 महिन्याचं प्लॅनिंग माझ्याकडे ऑलरेडी होतं. आताही मी तोच इंटिग्रेशन बिझनेसमध्ये आहे. प्लॅन करून केलं. माझं बिझनेस पण तसंच आहे की माझं पुढचे 4 महिने 6 महिने की भविष्यात काय होणार आहे ते प्लॅन करून की तेवढा फायनान्शियली मी आहे. म्हणून की समजा आता पुढचे आता जसं कोरोना आलता, लॉकडाऊन आलं, आता मी हा विषय करूनच इथं बिझनेस किंवा इथं बसलेलो आहे की प्रत्येकाला असं नाही म्हणत आहे की बिझनेस करा. तुम्ही जे करताय किंवा फायनान्शियली काही करतायत तर पुढच्या 4 महिन्याचा 6 महिन्याचा विचार करून की 4 महिने जर आपला बिझनेस नाही चालला तरी आपण 4 महिने आपली कंपनी किंवा 6 महिने आपली कंपनी टिकवू शकतो याकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय की तुमचं प्लॅन अगदी प्रॉपर पाहिजे, मग नंतर तुम्हाला मेंटली डिस्टर्ब व्हायची गरज नाही. आता मला तरी असं वाटतं की मी सगळं प्लॅनिंगच केलेलं आहे. म्हणजे लहानपणापासून काय माहित काय होतं माझ्यामध्ये की मी सगळं काही गोष्टी प्लॅनिंग नाही करायचो. मी शिक्षणामध्ये कमीच होतो. म्हणजे माझं काही माइंडमध्ये राहायचं नाही. म्हणजे मी काही वाचलं ना तसं राहायचं नाही, पण मी काही व्हिज्युअली बघितलं किंवा काही ऐकलं तर ते माझ्या माइंडमध्ये राहायचं. मी स्वतः की आता मला हे पाठांतर करायचं आहे किंवा काही आहे माझं ते लक्षात नाही राहायचं. मी डोळ्यांनी बघितलं किंवा ऐकलेलं हे माझ्या लक्षात राहायचं. ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे सर. तर किशोर सर आज इथं आले आणि आपल्या सगळ्यांना खूप महत्त्वाची माहिती दिली. खरं तर सोलरबद्दल मलाही आजपर्यंत खूप सगळ्या शंका होत्या आणि आज सरांशी बोलून त्या क्लिअर झाल्या. महत्त्वाची गोष्ट तर ही की जे काही स्मार्ट मीटर असतात, इन्व्हर्टर सिस्टीम आहे किंवा किती किलोवॅट जनरेट होतं किंवा हे सगळे जे काय डाऊट्स होते, म्हणजे आता या मोमेंटला मला एवढं नॉलेज मिळाले की मी कोणाला रिकमेंड आरामात करू शकते. तर सर आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या ऑडियन्सला खूप महत्त्वाची माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.